सेलिब्रिटी गेस्ट रिस्पेक्टेड राजश्री देशपांडे मॅम यांचा देखील आपण सन्मान सत्कार करणार आहोत। यानंतर आपल्या ज्या सेलिब्रिटी गेस्ट आहेत रिस्पेक्टेड राजश्री देशपांडे मॅम यांना आपण अर्थातच या ठिकाणी बोलवणार आहोत। तत्पूर्वी त्यांची छोटीशी ओळख आपण करून घेऊया। मसान, अँग्री इंडियन गॉडेस, मेंटो, एस दुर्गा अशा अनेक चित्रपटांच्या, वेब सिरीज आणि नाटकांच्या माध्यमातून ते रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच पद्धतीने हॉलिवूड, बॉलिवूडच नाही तर आता मराठी क्षेत्रामध्ये पदार्पण करतात। सिक्रेट गेम्स, अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि नवाजुद्दीनसह काम करणाऱ्या हॉलिवूड अभिनेत्री आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की समाजसेवेचं काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळत नाही, पण इंटरनॅशनल लेवलवर जाऊन ज्यांनी आपलं स्वतःची कामगिरी संपन्न केलेली आहे, ज्या NGO चालवतात अशा रिस्पेक्टेड सेलिब्रिटी गेस्ट राजश्री देशपांडे मॅम यांचं मी आपल्या मनापासून स्वागत करते। त्यांना देखील विनंती करते की आपण देखील नमस्कार। माझा सरांचा बसलाय, सर्दी, खोकला, ताप या सगळ्यांनी मी फिरली, पण थँक्यू सो मच लोकल फॉर इन्व्हायटिंग मी। थँक्यू टू दी ऑलरेडी गेस्ट ओवर हियर, यू आर अमेजिंग। I'm not the only one who is beautiful here. I think you were the one. And thank you for your amazing work for the society. कारण आणि जसं तुम्ही आता म्हटलं की सिंगम जी आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये असायला पाहिजे आणि ती तुमच्यातर्फे आम्हाला मिळालेली आहे आणि ती आम्ही घेऊन पुढे त्याचा वी विल ऑलवेज कीप द टॉर्च फॉर दॅट। सो माझं नाव राजश्री देशपांडे आहे। यांनी जी ओळख करून दिली त्याच्यामधलं मी ऑफकोर्स काम केलेलं आहे, पण मी इथे सत्यशोधक नावाचा एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर हा आधारित आहे आणि मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा रोल केलेला आहे। त्या व्यतिरिक्त मी बरेच नेटफ्लिक्सचे शोज केले, जसे आता रिसेंटली ट्रायल ऑफ फायर नावाचा एक शो आला आहे, त्याच्यासाठी मला आता इंटरनॅशनल इंडियातला पहिला अवॉर्ड मिळालेला आहे। सो काम केलेलं आहे, पण खरं सांगू मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे। मी गावामध्ये माझं बालपण गेलेलं आहे। मी पण घरी आलेली आहे कारण औरंगाबादची आहे मी आणि लोकमत हा आमच्या घरामध्ये तेव्हा फ्री यायचा, तेव्हा आम्ही होते आणि मी जेव्हा जन्माला आले होते ना तेव्हा मला बघायला कोणी आलं नव्हतं कारण मी 6वी मुलगी होती। त्यामुळे मला आता 2 बहिणी आहेत मोठ्या, एक भाऊ होता मोठा जो वारला आणि त्यानंतर आईला हे झाल्यानंतर मी शेवटी झाले। त्यामुळे घरचे बरेच नाराज होते की अरे परत मुलगी झाली आणि जवळजवळ 6 महिने मी माझ्या आईसोबत आजीकडे होते तिकडे आणि इकडचे जरा नाराज होते, अरे काय परत मुलगी कसं असं ना। 6 महिन्यानंतर माझ्या बाबांनी आणि काही लोकांनी बघितलं, त्यांनी म्हटलं की हा तर कापसाचा गोळा आहे, फारच गोड आहे। मला वाटतं त्यामुळे मला त्यांनी एक्सेप्ट केलं असेल, पण त्यानंतर माझी वाढ ही एका मुलासारखी झाली। मुला छोटे केस करायचे पण जग बदललं नव्हतं, तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही। आजही बऱ्याच अशा गोष्टी आहेत, जसं आमची वाढ जेव्हा होती ना तेव्हा माझी आई जी एक खंबीर त्यावेळेस राहिली, अगदी सोसून तिने आम्हाला तिघांनाही वाढवलं। बाबा माझे शेतकरी होते, आमची शेती गेली इंडस्ट्रियल झोनमध्ये, त्यामुळे बाबांवर खूप काही वेदना होत्या आणि आई फक्त आम्हाला सांभाळते आणि तिने आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट टाकली की शिक्षण पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण घ्या, मगच म्हणजे मग काय माहिती का, तुम्ही शिक्षण घेतलं ना तुमचं चांगलं लग्न होईल, चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी आहे, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा, मग काय मग मुलं बाळा करा, मग नंतर आयुष्य सुरू होतं। रविवारी भाजी घ्यायला जा, सोमवार ते शनिवारी काम कर, अशा पद्धतीने असं त्या पद्धतीने ती सेटल लाईफ तिच्या आयुष्यात होतं आणि ते तिने आम्हाला बऱ्यापैकी हे केलं। पण
माझी मोठी बहीण डॉक्टर आहे, मधली इंजिनियर आहे आणि मी लॉ केलेला आहे. पण माझं थोडेसे ग्रह फिरले होते. ते 6 महिने बाबांनी नाही बघितलं ना, त्या 6 महिन्यात मी काहीतरी डोक्यात टाकलं. आणि मला असं वाटतं की लहानपणापासून मी एक ती असतात ना घरामध्ये की कोणी घरात आलं तर आपण म्हणतो अरे नाचून दाखव जरा, अरे गाऊन दाखव जरा, ती मुलगी मी होते. आणि ड्रामा माझ्यासाठी, नौटंकी माझ्यासाठी आणि मिमिक्री माझ्यासाठी अशी बाया हातचा खेळ होता. तर तशी माझी वाढ झाली. आणि त्यानंतर एक डोक्यामध्ये होतं की काहीतरी आयुष्यात करायचं. लॉ केलं मी पुण्यामध्ये होते, काटणे सिम्बायसिस कॉलेजमध्ये लॉ केलं मी. नंतर मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये बऱ्याच वर्षी काम केलं. आय वॉज वन ऑफ द टॉप एजन्सी इन पुणे. पण तरीही त्या डोक्यात होतं ना की काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय आयुष्यात. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की मुली बऱ्याच आपण हे ना की आपण विचार करतो हेच आयुष्य आहे, हे असंच आहे, कारण आपण हे असंच बघत जातो. तर त्याच्यात बदलाव मला असं वाटत होतं की मी कुठेही आयुष्यात वाढत नाहीये. पुढे मला जे करायचं होतं ते मी करू शकत नाहीये. माझ्या बहिणी व्यवस्थित त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाल्या, पण मला काहीतरी राहत होतं. आणि माझ्या ज्या लहानपणीची जी माझी हे होती, नाटकाची आवड, डान्सची आवड, गाण्याची आवड, ती मी परत सुरू केलं. आणि इट्स बीन 10-12 years आय एम पार्ट ऑफ द फिल्म इंडस्ट्री. आणि दिस इज वेअर आय एम. तर आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करता करता माझा पहिला सिनेमा जो होता तो टोरंटो फिल्म फेस्टिवलला बेस्ट फिल्म होता. आणि दॅट वॉज ऑल्सो अ बिग अचीवमेंट फॉर इंडिया ॲट दॅट टाइम. तर तिथे मला एका रिपोर्टरने विचारलं की तुम्ही जी भूमिका केलेली आहे तुम्हाला काय वाटतं इंडियामधल्या बायकांची कंडिशन बदलली आहे का? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. सो वेन वी लुक बॅक टू आवर इंडिया देर आर सो मेनी थिंग्स वी स्टिल नीड टू वर्क ऑन. आपण आज कितीही म्हटलं तरी बऱ्याच गोष्टींवर आज मी काम करायची गरज आहे. आणि तिथून माझं सोशल वर्क सुरू झालं. आज मी 10 वर्ष झाले मराठवाड्याच्या 30 गावांमध्ये काम करते. मी 10 नद्यांचं पुनर्वसन केलं, 4 शाळा बांधल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर मी काम करते. बिकॉज आय फील इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. आय फील की मी कुठलाही टोरंटो असो किंवा LA मध्ये हॉलिवूडची फिल्म करेल, but when I look back to my roots, I won't work on it. मी तुमची स्टोरी घेऊन मी बरेच अवॉर्ड मिळू शकेल, पण आज तुमच्यावर ज्या वेदना कोणाच्यावर ज्या होत आहेत त्या तिथेच आहेत. मग त्यांच्यावर काम करण्यासाठी मला परत फिरावंच लागेल. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा जो सिनेमा आहे सावित्रीबाई फुले यांनी मला, आम्ही 7 वर्ष जुनी फिल्म आहे, आम्ही त्यावेळेस ती शूट केली होती. आणि फॉर्च्युनेटली आता ती 7 वर्षाच्या कालावधीनंतर इट्स रिलीजिंग नाव. त्यांनी एवढी मोठी शीट दिलेली आहे, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. आणि अनदर वन थिंग वॉज जाती धर्म पंथ मानवा नसा, सत्याने वर्तावे दिशा. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि ही आपण पुढे घेऊन चालावं. आपण जिथून आलो आहोत, आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपल्या आजूबाजूला काय होतंय याचं भान असायला पाहिजे. आज तुम्ही सगळेजण इथे एक सखी म्हणजे काय? आज तुम्ही एकमेकांचा हात धरलेला आहे, एकमेकांना ओळखत आहात, नाही ओळखत, पण एकमेकांच्या स्टोरीज आहेत तुमच्याकडे. आज तुम्ही जेव्हा मॅमला भेटून तुम्ही म्हटला की मला तुमच्यासमोर, कारण तुम्ही त्याच्यात तो आदर्श बघितला, त्यांच्यासारखं तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलींनी व्हावं की अशा पद्धतीने माझी मुलगी स्टेजवर बसून तिला पण कोणीतरी लेडी सिंगर म्हणावं. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती बिलकुलही विसरू नये. आपण सखीचं जो मेन हे आहे, एकमेकांना सोबत घेऊन चालणं फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो लेट्स बी सखी फॉर इच अदर, इवन इफ वी नो इच अदर और वी डोंट नो इच अदर. बट इवन जर तुम्ही एकमेकांना असं बघून जरी एक स्माइल जरी दिली ना, एकमेकांना ओळखलं जरी ना, एकमेकांना ऐकलं जरी ना, तरी खूप समाजात फरक पडतो. सो लुक बॅक टू युअर सोसायटी, गिव्ह देम, डू समथिंग फॉर देम, विच आय थिंक
शी इज ऑल्सो डुईंग अँड ऑल द लोकमत टीम इज ऑलरेडी डुईंग इट. आणि प्लीज सिनेमा बघा. कोणी बघितलाय सिनेमा इथे? बघितलाय? कसा वाटला? खूप छान, खूप छान, चांगला आहे. खूप छान. प्लीज बघा. आणि या सिनेमाचे जे कुठे गेले ते त्यांना एक सूचना द्यायची आहे तुम्हाला. कुठे गेले? प्रोड्युसर आहेत हे, यांनी खूप मेहनत केलेली आहे. त्या 3 पासून सुरू झाला होता. आता हा भारतभर पण नाही पण देशभर रिलीज होतोय. आणि पण या माणसाने खूप मेहनत केलेली आहे पहिल्या दिवसापासून. सिनेमे बनवणं फार अवघड गोष्ट असते. टीम बरोबर घेऊन जाणं खूप अवघड गोष्टी असते. सो यू नीड प्रोड्युसर्स टू अंडरस्टँड द स्पेस. सो यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं प्लीज. आणि थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह. धन्यवाद मॅम. सर्वांना लोकमत संगीत मंचामध्ये सर्वांचे स्वागत आणि आम्हाला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल सुद्धा खूप धन्यवाद. फक्त एकच बोलायचं आहे की तुम्ही सर्व सावित्रीबाईंच्या लेखी आहेत आणि त्यांनी जे अथांग परिश्रम केलं होतं त्यांच्या जीवनामध्ये आणि तुम्ही जे मोठमोठ्या मुद्द्यावरती आहात, मोठ्या मोठ्या लेवलवरती आहेत, ते फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळेच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला पण त्यांचं जीवन जे होतं नवीन पिढीला आणि आजच्या जनरेशनला माहिती करून द्यायचं होतं. त्यानिमित्तच आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे. आणि एक अनाऊन्समेंट अशी करायची आहे की जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसाठी तर 20% आपण डिस्काउंट देतोच आहोत. आणि आता जर कोणी जर शो बुक करत असतील लोकमत संगीत मंचाच्या महिला तर त्यांच्यासाठी आपण स्पेशली 5 तिकीट्स फ्री देणार आहोत. प्लस त्याच्यामध्ये सरप्राईज गिफ्ट राहणार आहे. जर आमच्याशी कनेक्ट झालं तर विल बी हॅव्हिंग द सिमिलर इव्हेंट की ज्याच्यामध्ये जे लकी ड्रॉ निघतील आणि त्या शोमधून जो लकी ड्रॉ निघेल त्यांच्यासाठी आमचे जे आर्टिस्ट आहेत राजेशजी देशपांडे संदीपजी त्यांच्याकडून एक गिफ्ट ऑफर केलं जाणार आहे. त्याचा कार्यक्रम आपण पुढे घेऊ. पण हे जे ऑप्शन आहे मोस्टली लाईक जे लोकमत संगीत मंचाच्या महिला आहेत त्यांच्यासाठी आणि इतर महिलांसाठी ज्यांनी पण जे पण मेंबर नसतील त्यासाठी नक्कीच ह्या चित्रपटाला तुमच्या लोकमत संगीत मंचाच्या महिलांची खूप आवश्यकता आहे आणि तुम्ही नक्की हा चित्रपट बघा. धन्यवाद. एवढंच तुम्ही तो रोल केला कसं वाटतं तुम्हाला आणि काय सांगाल सावित्री? मला तर एकतर खूप गर्वाची गोष्ट आहे की मला हा रोल करायला मिळाला. दोघांनी अगदी आभाळा एवढं काम केलेलं आहे. ते आम्ही 2 तासामध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. आज त्यांनी जे 2 वर्षापूर्वी केलेलं आहे ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी ते आजही कुठेतरी कमी आहे. त्याच्यामध्ये आजही त्यावर काम करण्याची गरज आहे. त्यामुळे हा सिनेमा इतका महत्त्वाचा आहे की लोकांना गावागावामध्ये शहरामध्ये सगळ्यांना कळायला पाहिजे की या दोघांनी काय काम केलेलं आहे आपल्यासाठी आणि आपल्याला कसा त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे. आपल्याला कसं त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते मिशन जे असतं ना एक टॉर्च बेअरर म्हणतो आपण त्या पद्धतीने आपण त्यांचं कसं काम पुढे आणखी न्यायचं. आज त्यावेळेस जे प्रश्न होते ते वेगळे होते. आजचे पण प्रश्न आहेत कदाचित ते वेगळ्या पद्धतीचे आहेत पण प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न आपल्याला जर सोडवायचं असेल तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्यासाठी एवढं जे काम केलेलं आहे त्यांचा आपण एवढा जरी अंश घेऊन मनामध्ये ठेवला ना बाईंचा आणि महात्माजींचा तरी आपल्याला ना खूप काही शिकवलं. म्हणजे जसं मी म्हटलं आता माणसाने माणसासारखं वागावं ही इतकी मोठी गोष्ट आहे ना जी आपण विसरतोय आणि विसरलेलो आहे. तर फक्त एवढं जरी आपण लक्षात ठेवलं ना तरी आपला देश समृद्ध होईल. आणि बस त्यामुळे मला वाटतं की ही जी भूमिका मी केलेली आहे त्याच्यामध्ये माझा जो खालचा पण खूप शिकलेले आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांचा तुम्ही 2दा रिअल सावित्रीबाई जगला तर तुमच्या सावित्रीच्या लेखीला काय? सावित्रीच्या लेखींना मी ते सांगितलं की सावित्रीबाई तुमच्यामध्ये आहे आणि
तुम्ही जसं मी म्हटलं की वारसा तो पुढे घेऊन जा आणि तिने आपल्याला खूप मोठी जी एक शिकवणी केलेली आहे कधीही विसरू नये. खूप महत्त्वाचं आहे. आज जगामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात आपण किती डोळे झाकतात आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होतात आपल्या गावाखेडेगावांची काय हालत आहे शिक्षणाची काय हालत आहे. आजही मुलींचा शिक्षणावर जास्त भर नाही दिला जातो. आजही गावाखेड्यामध्ये शेतकऱ्यांच्या याच्यावर काम आज जसं तुम्ही बघताय आता की समजा तुम्ही किती हा आणखीन असे हिरोज आपल्या समाजामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ते म्हणते की मला माझ्या मुलीला पायलट बनायचं आहे मला तिला पोलीस बनवायचं आहे मला तिला कलेक्टर बनवायचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे की मला तिचं लग्न करायचं तिला मुलं बाळं व्हावं आणि ती सुखी व्हावं. हा पण डोक्यामध्ये असायला पाहिजे की ती आज एक युनिफॉर्म घालून सुद्धा सुखी आहे. ती आज स्वतःच्या पायावर उभी आहे. त्यामुळे असे हिरोज आपल्याकडे आणखीन तयार व्हावे. त्यांच्याकडे बघून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. जसं सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलं. आम्ही सगळ्या त्यांच्याच लेखी आहे त्यामुळेच आम्ही काहीतरी हेच ना आपण सगळ्या त्यांच्या लेखी आहोत. त्यामुळे आपण काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो है ना. अरे बघा तुम्ही सुद्धा आज तुम्ही सांगा ना तुम्ही माईक घेऊन आमच्याशी बोलता आहात. कितीतरी मागण्या गोष्टी आहेत त्या सगळ्या झगडून तुम्ही आज इथे उभा आहात. काय सांगाल मॅडम हे भारती सत्यशोधक मिळवत काय आपण इथे आहोत ते फक्त सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा आपण त्यांना विसरलं नाही पाहिजे. त्यांचं काम पुढे नेलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. बस त्यांच्यावर बाकी बोलण्यासारखं नाही काय कृतीतनं दाखवलं पाहिजे. काय सांगाल खूपच सुंदर सिनेमा आहे. प्रत्येक महिलेने बघण्यासारखा आहे आणि पुढच्या पिढीला काहीतरी बोध घेण्यासारखा सिनेमा आहे. कारण सावित्रीबाई फुलेंनी जे आपल्यासाठी केलं की कुठलीच महिला आतापर्यंत त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप मोठा बोध आहे. जी काही आहे ती सावित्रीबाई फुलेंमुळे ती कल्पना जी स्वतःच्या पायावर आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढं आहे ती फक्त सावित्रीबाई फुले. खूप छान चित्रपट आहे आणि सगळ्या मी तर म्हणेल प्रत्येक महिलेने हा चित्रपट पाहायला पाहिजे. तशा पद्धतीने आपण एवढं फ्रीडमली राहू शकतो वागू शकतो बोलू शकतो शिकू शकतो आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं आहे सावित्रीबाई फुलेंना आदरणीय सावित्रीबाई फुलेंना. आणि खरोखरच त्यांच्या जीवनावरचा हा छान चित्रपट आहे. तो नक्की आवर्जून बघा थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण आपण इतर चित्रपट पाहतो पण हा चित्रपट कुठेतरी असं म्हटलं जातं की आवर्जून बघितला गेला पाहिजे. आणि अभिनयसुद्धा उत्तम आणि चित्रपटाचं डिरेक्शनसुद्धा छान केलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित हावभावापासून डिरेक्शनमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील. फक्त शिक्षण दिलं तेवढं सावित्रीबाईंनी शिकवलं का. सावित्रीबाईंनी दगड धुंडे खाऊन आपल्यासाठी शिक्षण दिलं. मग आपली पण काही जबाबदारी आहे का त्यांच्या सावित्रीचे लेखी म्हणतो पुढे काय करावं. नक्कीच आपली जबाबदारी आहे की आपण जी उंची गाठायला पाहिजे त्या सगळ्या उंची आपण गाठल्याच पाहिजे. आणि जिथे जिथे मुलींना अडचणी येतात तिथे आपण स्वतःहून सुद्धा त्यांना हेल्प केली पाहिजे. गरज ज्यांना पाहिजे जिथे बऱ्याच अशा महिला आहेत आजही की ज्यांना लग्न झाल्यानंतर भरपूर गोष्टी करता येत नाही त्यांना आजही दबाव टाकला जातो. पण आपण त्या महिलांच्या बाबतीत काही काम करता येईल तेव्हा त्या महिलांनी स्वतः सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन कितीही कठीण प्रसंग आला म्हणजे असं म्हटलं जातं तलवारीच्या धारेवरून सलावयाचे पुढे अजून आहे फुटावयाचे सध्या पुढे तांबडे असं म्हणत मला असं वाटतं जेवढे पण भाव सहन करतील तेवढे सहन करत आपण पुढे प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अर्थातच सावित्रीबाईंचा आदर्श माननीय सावित्रीबाई चा आदर्श आपण या ठिकाणी घेतला. मी सावित्रीच्या लेखी आहोत. सावित्रीबाईंनी जे त्याग केलं त्यामुळं आम्ही घेऊ शकलो आणि आमचं हे झालं म्हणजे शिक्षण आम्ही घेऊ शकलो. त्यांनी जे त्यांना जितकं सोसावं लागलं त्यांनी तो केला नसेल पण आम्ही इथंपर्यंत आम्ही घेऊ शकलो. आज घरातच आहे. सावित्रीबाई फुलेंचा जो सिनेमा आला आहे खरोखर आज ज्या महिला आहेत त्या सावित्रीबाईंच्या लेखी आहेत. आज सावित्रीबाई नसत्या तर आज आम्ही इथे नसतो. आणि खूप छान महिलांना प्रबोधन केलेलं आहे ह्या सिनेमामधून. सत्यशोधक सिनेमा की ज्या महिला आज खूप मोठ्या मोठ्या क्षेत्रावर गेलेल्या आहेत त्या केवळ सावित्रीबाईंमुळे. तर मी असं म्हणेन की हा सत्यशोधक सिनेमा आहे तो सर्व महिलांनी पाहावा आणि सावित्रीबाईंचं जे योगदान त्यांनी दिलं आहे त्या योगदानाला खरोखर कार्य त्यांचं पुढे नेण्याचं काम ह्या सावित्रीबाईंच्या लेकींनी केलेलं करावं असं मला इथे वाटतंय. आणि खूप छान सिनेमा आहे. खूप
खूप छान वाटलं पाहून. धन्यवाद. त्याच्यामध्ये जो मेसेज दिलेला आहे आणि जे कार्य समाजासाठी केलेलं आहे. आज आपण सगळ्या महिला आज ज्या पदावरती आहोत किंवा पूर्ण जागतिक स्तरावरती आपण महिलांच्या सुशिक्षित आहोत किंवा आज ज्या पुरुषाला खांद्याला कोंडा लावून आपण जर काम करतो तर नक्कीच या सत्यशोधक मोहीमार्फत तुम्हाला कळेल की आपण कोणत्या प्रवासातून आतापर्यंत इथं आलो आहे आणि त्यांनी झेललेल्या सगळ्या गोष्टी आणि समाजाला दिलेला तो एक मेसेज बघण्यासाठी आपण सगळ्या बघितला. त्या मूवीमधून प्रेरणा मिळाली. अक्षरशः टॉकीजमधून मला येताना माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं, कारण की मी महात्मा ज्योतिबा फुले वाचलेत आणि महात्मा सावित्रीबाई फुलेंना पण वाचलेलं आहे. मी स्वतः 3 पुरस्कृत आहे. सावित्रीबाईचे राज्यस्तरीय आहे, नगरपालिकेचा पुरस्कार आहे. त्याच्यामुळे 3 पुरस्कार मी सावित्रीबाईंचे घेतानाच सावित्रीबाईंची तशी पण नात्याने आणि म्हणजे मुलगीच आहे त्यांची, त्याच्यामुळे मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. आणि सत्यशोधक मोहीमार्फत हा मेसेज आपण महिलांपर्यंत किंवा इतर पूर्ण समाजापर्यंत असा पोहोचू शकतो की जात पात धर्म न बघता त्यांनी शिक्षणाचे आपल्यापर्यंत धडे पोहोचवले आणि आत्ता आपण ते शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर सुद्धा आपण सुशिक्षित असून सुद्धा जातपात धर्माच्या नियमाने आज लढतोय आणि ही गोष्ट अजूनही आपल्यापर्यंत रुजू झालेली नाही. त्याच्यामुळे हा मूवी बघून नक्कीच आपल्यामध्ये ती प्रेरणा येईल असं मला वाटतं.